पुढची बातमी आहे नाशिकमधली। आखाती देशांमधल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा सध्या जाणवतोय आणि नाशिक जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे। नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावरती करडी नजर ठेवली जाते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रेड टाकण्याचं देखील आता नियोजन केलं जात आहे। सर, काय परिस्थिती आहे? आतापासून किती तक्रारी आलेल्या आहेत? नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे? आपण काल संध्याकाळी नियंत्रण कक्षाची स्थापना केलेली आहे। कालपासून आपल्याला एकही तक्रार प्राप्त झालेली नाहीये। तक्रारीचा असा आहे, डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टी थोड्या बहुत मॅच होत आहेत, त्यामुळे तक्रारीची शक्यता कमीच आहे। पॅनिक सिच्युएशनच्या अगोदर जेवढी सप्लाय होत होता आपल्या जिल्ह्याला, सेम तेवढाच सप्लाय या पॅनिक सिच्युएशनच्या नंतर सुद्धा आलेला आहे। आधी आपल्याला जवळपास 45,000 सिलेंडरचा सप्लाय व्हायचा, आत्ता सुद्धा तेवढाच सप्लाय आहे। त्यामुळे सप्लायमध्ये कसल्याही प्रकारची कमतरता आलेली नाही। फक्त डिमांड सिच्युएशन पॅनिक झाली असल्यामुळे लोकांनी एकच्या ऐवजी 2-2, 3-3 सिलेंडर बुकिंग करायला चालू केले आहे। त्यामुळे फक्त लोकांकडून डिमांड वाढलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये सिलेंडरच्या बाबतीत कसलाही तुटवडा जाणवत नाही सध्या तरी। अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे 1000 रुपयाच्या सिलेंडरला 2000 रुपये द्यावे लागत आहेत, 3000 रुपये द्यावे लागत आहेत। मग जर तुम्ही म्हणता सगळं सुरळीत आहे, तर मग हे असं का घडतंय? नाही, कुठलीही एजन्सीला स्पष्ट सांगितलेलं आहे जागेवरती आल्यानंतर सिलेंडर कोणालाच द्यायचं नाहीये। ज्याची बुकिंग आहे त्याच्या पावत्यासह त्याला घरपोच सिलेंडर द्यायला सांगितलेलं आहे। त्यामुळे काळाबाजाराची शक्यता कुठेही होणार नाही। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.